आजचा हा कार्यक्रम कॉम्रेड मुकुंद गारडेंनी मला फोन करून सांगितलं की सुनील प्रभू आणि बाकीचे सलीम पटेल, अंबादास शिवरात्री आणि अमर जोशी यांच्या स्मृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे. खरं म्हणजे मला त्यातल्या अंबादास, सलीम पटेल आणि सुनील प्रभू या तिघांनाही माझं म्हणजे ओळखा, त्यांच्याबरोबर काही काळ माझं भेटणं झालेलं आहे. विशेषतः सुनील प्रभूविषयी मी अधिक बोलणार आहे, कारण मुंबईत आम्ही एकत्र विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना विशेषतः 78-79 या कालखंडामध्ये SFI स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेत आम्ही एकत्रच त्या काळात काम करत होतो. आणि मला चांगलं आठवतं की त्या काळामध्ये आणीबाणी उठली होती आणि आणीबाणी उठल्यानंतर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या ठिकाणी वेगवेगळी लढे, आंदोलन, संघर्ष सुरू होते. विशेषतः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या काळात 54 दिवसाचा संप केला होता. इतरही मुंबई विद्यापीठामध्ये कुलगुरू हटाव, टोपे जे कुलगुरू होते त्यांनी जी भ्रष्टाचार केला त्याच्याविषयी आंदोलन झाली होती. या सगळ्या याच्यामध्ये फी वाढीचं आंदोलन जेव्हा सुरू झालं त्या आंदोलनामध्ये सुनील आणि अनिल प्रभूचा अनिल इथे बसलेला आहे. तर म्हणजे सुनील आणि अनिल प्रभू या दोघांना देखील त्यांच्या घरातूनच, कुटुंबातूनच चळवळीची पार्श्वभूमी लाभली होती. अनिलचे वडील तर स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षात होते, त्याचबरोबर मुंबईतल्या कामगार चळवळीमध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेले आहे. विशेषतः BST कामगार युनियनचे ते नेतेही होते. त्यामुळे त्या कुटुंबाशी माझा तेव्हापासूनचा संबंध राहिलेला आहे. आणि अनिल आणि सुनील रुपारल कॉलेजमध्ये शिकत असतानाच फी वाढीचं आंदोलन जोरात होतं. आणि त्या काळात मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे की शिवसेनेची ताकद मुंबईत खूप मोठी होती त्या काळामध्ये, आणि बाकीची देखील इतर जी काही दादागिरी, दहशत हे सगळं होतं. अशा कालखंडामध्ये विद्यार्थी आंदोलन आम्ही करत असताना अनेकदा वादावादी अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत. विशेषतः मला आठवतं, अनिल लेखवरच आठवत असेल की रुपारल कॉलेजच्या गेटच्या वर फी वाढीच्या विरोधात धरणं आंदोलन चालू होतं. त्यावेळेस देखील काही संघटनांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, धमकावण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु सुनील आपल्यातला, ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्या सुनीलचा स्वभाव जो होता अतिशय डॅशिंग आणि कधी मी निर्भय ज्याला म्हणता येईल, निडरपणे कोणालाही भेटण्याचं काम तो त्या काळात करत असे. आणि त्यावेळेस सुनील आणि बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याचा पुढाकार घेतला आणि त्यांना म्हणजे त्यांच्या दादागिरीला भीक घातली नाही. मला आठवतं की 1900 सालीच रुपारल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम घडला होता. शिक्षण मंत्री तेव्हाचे सदानंद वर्दे तिथे कार्यक्रमाला येणार होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही ठरवलेलं की फी वाढीच्या प्रश्नावर निषेध व्हायला हवा म्हणून. तर त्यावेळेस तर एवढं हे झालं की आताचे असलेले एक, मी नाव आता मुद्दाम घेत नाही, पण एक मोठे नेते सध्या जे आहेत, तर त्यांच्या शर्टालाच हात सुनीलने घातला होता आणि धरलं होतं. इथपर्यंत ते सगळं प्रकरण त्या काळात झालं. आणि आमच्याही कार्यकर्त्यांना त्या काळात मारहाण झाली होती. आणि सुनील वेगळ्या, आम्ही मुंबईमध्ये जी काही विद्यार्थी आंदोलन असायची त्या प्रत्येक आंदोलनामध्ये सुनील हा अतिशय आक्रमकपणे घोषणा देण्यामध्ये पुढे असायचा. पोलिसांच्या बरोबर जी काही हुज्जत असायचे, झटापट व्हायची, त्याच्यामध्ये देखील सुनीलचा खूप आक्रमक स्वभाव असायचा. आणि त्यावेळेस काही यांना नियंत्रण करण्यासाठी काही वेळेस कठीण जायचं, कारण तो बाकीचं कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत त्यावेळेस नसायचं. मुख्यतः ते वय असं होतं की वैचारिक जी काही त्या काळात आम्ही SFIचे विद्यार्थी संघटनेत असताना आम्ही दर 15 दिवसाआड आठवड्यावर आमची अभ्यास शिबिरं, पुस्तकांचं वाचन, आता मागाशी रानडेने उल्लेख केला की तर वाचनाचा जो काही सगळा हे आहे, तर आम्ही त्या काळामध्ये वेगवेगळी पुस्तकं असेल, मग एंगल्सचं सोशलिझम, युटोपियन सायंटिफिक असेल किंवा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असेल, अशी जी पुस्तकं असायची, मार्क्सवाद म्हणजे काय वगैरे, तर यांचं वाचन देखील त्या काळात कार्यकर्ते जे होते त्या काळातले SFIचे हे अतिशय वैचारिकदृष्ट्या परिपक्व असे होते. त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारच्या दबावाला, दहशतीला भीक घालण्यात कधीच ठीक असायचे नाही. आणि त्यात सुनील हा नेहमीच त्या सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यात जे काही हे असायचं संघटनेचं उभारणी करण्यामध्ये त्याचा पुढाकार खूप मुंबईत राहिलेला आहे. आणि विशेषतः 78 ते 80-81 या कालखंडामध्ये मुंबईत जी विद्यार्थी चळवळ उभी आहे त्याच्यामध्ये सुनीलसारख्या अनेक कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि हे अनेकांना माहीत नाही. नंतर खरं म्हणजे त्यांनी बँकेतनं नोकरी सोडून नंतर मग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सँडोजमध्ये लागला. आणि मला आठवतं की 86च्या सुमारास मी पहिल्यांदा जळगावच्या गेस्ट हाऊसवर तिथे गेलो होतो. तिथे त्यावेळेस रानडे नुकताच मला वाटतं त्या काळात म्हणजे तेव्हा रानडे आणि सुनील ही जोडी होती.
विशेषतः रानडेला घडवण्यामध्ये सुनीलचा आता त्यांनी सांगितलंच आहे आणि मी तसे बघितलेले आहे ते. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सुनीलचा जो काही हे होता स्वभावाचा भाग होता की कुठल्याही बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कुठलाही प्रश्न असेल मग मॅनेजमेंटच्या बरोबर असेल इतर गोष्टी त्याला त्या काळामध्ये अनेक गोष्टीला तोंड द्यायला देखील लागलं होतं, परंतु त्याची त्यांनी पर्वा केली नाही. आणि जळगावचं युनिट हे मला वाटतं की महाराष्ट्रातलं मेडिकल युनियनचं अतिशय महत्त्वाचं युनिट हे जळगाव युनिट होतं. आणि त्याच्यामध्ये रानडे असेल, नंतर दत्तू देशपांडे त्याच युनिटमध्ये त्यावेळेस होता, आता झाकीर इथे आहे, इतर मला अनेक लोक माहिती की त्याच्यामध्ये रमेश अय्यर होता, नंतर विनोद आणि इतर अनेक लोक आहेत. हे जळगाव युनिट हे त्या काळातलं नंदू पाटील होता, असे अनेक लोक आहेत. हे जे मी तर त्यावेळेस विशेषतः जाकीरला आणि काही लोकांना माहिती आहे की मी आणि कुमार शिराळकर आम्ही दोघंजण त्या गेस्ट हाऊसवर अनेक वेगळ्या निमित्ताने आम्ही ते असायचो आणि लोकांना वाटायचं की हे पण मेडिकल स्टुडंट्स आहेत का म्हणून इतकं आमचे ते. कारण त्यांनी त्या करायचे त्यांना देखील ते आता झाकीर मगाशी बोलताना म्हणाला की आम्हाला कधी वाटायचंच नाही की बाबा हे आमच्यापेक्षा वेगळे आहेत. त्या तऱ्हेची वैचारिक घडण जी त्या मेडिकल युनियनच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांनी तशा तऱ्हेने केली होतं. आणि तिथला खानसामा असेल त्यांनाही सांगून ठेवतं बाबा हे कधी आले यांना कुठल्याही प्रकारचं तुमचं सहकार्य असलं पाहिजे. आणि सुनीलचं वैशिष्ट्य असं होतं की केवळ मेडिकल युनियन नाही तर त्याच्यासोबतच जळगावमधल्या ज्या वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या इतर हे असतील कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे जे ॲक्टिव्हिटी असायची तर त्याच्याशी देखील त्याचा संबंध त्या काळात खूप चांगला तऱ्हेने होता. आणि तो म्हणजे आपल्या युनियनच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन जी काय सामाजिक राजकीय जे काय चळवळी चालायच्या त्या चळवळीमध्ये त्याचं खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे. आजही जळगावमध्ये मला काल चंद्रकांत चौधरींनी फोन केलेला जळगावच्या भुसावळच्या की माझी यायची इच्छा परंतु मला काही शक्य होत नाही म्हणून. तर असे जुने अनेक लोक आहेत जळगावमध्ये भुसावळमध्ये की जे सुनीलला खूप त्याचं चांगलं ओळखायचं देखील आणि त्याला त्या तऱ्हेने त्याचं ते योगदान आहे ते खूप मानायचं. आता इथे बेहराम आहे, बेहराम खरं म्हणजे मला माहिती आहे की तो खूप तसा म्हणजे 92-93च्या सुमारास मला वाटतं मेडिकल झाला, पण त्याच्या आधीपासून असे अनेक लोक होते की जे सुनीलचा जो एक व्यक्तिगत प्रभाव अनेकांवर त्या काळामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि संघटना उभारणी जी त्या करताना त्यांनी मला म्हणजे FMRIच्या वेगळ्या आमचं अनेक बाबतीमध्ये बोलणं व्हायचं. मग GS मुजुमदार असतील किंवा इतर वेगळे जे केंद्रीय नेते होते FMRIचे त्यांच्याशी त्याचा जो काही वेगवेगळ्या प्रश्नांवर विशेषतः मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करताना जो ज्या तऱ्हेची नेतृत्व हवं होतं तसं नेतृत्व मला वाटतं त्या काळामध्ये सुनीलसारख्या याच्यातनं पुढे आलं होतं आणि ती खूप महत्त्वाची गरज आहे. आज आपण ज्या कालखंडात वावरतो त्या कालखंडामध्ये आज ज्या तऱ्हेने संबंध आक्रमक होत आहे अशा कालखंडामध्ये सुनीलची आठवण ही प्रकर्षाने येते की ज्या तऱ्हेची दडपशाही दमन आणि संघटनात्मक स्तरावर एक मजबूत संघटना उभी करण्याच्या दृष्टीने खूप गरजेचं हे आहे. मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज रानडे म्हणाला की बाबा निवृत्त मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ते आहेत, पण जरी निवृत्त असले काही काम करणारे असले तर देखील मला असं वाटतं की त्याच्यातून प्रेरणा आपल्या सगळ्यांना यातून मिळेल. आणि आज अंबादास असेल, सलीम पटेल आणि इतर सगळे कुटुंबीय इथे देखील आलेले आहेत, तर त्यांनी देखील तो संघर्ष बघितलेला आहे. विशेषतः मगाशी अनिलने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मेडिकल युनियनने अनेक ठिकाणी स्वतःची स्वतंत्र गेस्ट हाऊस उभी केली, कार्यालय उघडली. हे खूप मोठं काम त्यांच्या काळात केलेलं आहे. मला आठवतं की मुंबईमध्ये जेव्हा सुनील यायचं त्यावेळेस इथं कदम बसलेला आहे वडाळ्याचा, याला तो खूपदा तिथे असायचा, आम्ही भेटायचो. तर त्याचा प्रयत्न असा राहिला की त्या भागातल्या ज्या चळवळी असेल चळवळीशी लोकांना जोडून देणं हे त्याने खूप केलेलं आहे. आणि अतिशय अभ्यासू असं त्याचं म्हणजे त्याचं वाचन देखील चोफेर असायचं. आणि असा एक झुंजार त्याला नेता मला म्हणावंसं वाटतं. त्या सुनील प्रभूला आणि त्याचबरोबर बाकी आपले जे सगळे अंबादास, सलीम पटेल आणि कॉम्रेड जोशी या सगळ्यांना मी त्याच्या स्मृतीला अभिवादन करतो. धन्यवाद.